ये है दालचीनी की असली खुशबू, जो हर पकवान को खास बना दे। इसकी गर्माहट और स्वाद का कोई मुकाबला नहीं। दालचिनी इंग्रजी सिनेमन हा एक लोकप्रिय मसाला आहे जो सिनेमम नावाच्या झाडाच्या आंतरिक सालीपासून मिळवला जातो. हा मसाला आपल्या अनोख्या सुगंधासाठी आणि चवीसाठी ओळखला जातो. दालचिनीचा वापर जगभरातील विविध पदार्थांमध्ये आणि औषधी हेतूंसाठी केला जातो. प्रमुख प्रकार: सिनामोमम कॅसिया हा दालचिनीचा सर्वात सामान्य प्रकार आहे जो प्रामुख्याने चीनमध्ये आढळतो. याची साल जाडी असते आणि रंग गडद तपकिरी असतो. याची चव किंचित तिखट असते. सिनामोमियम वेरम याला सिलोन दालचिनी असेही म्हणतात. ही दालचिनी प्रामुख्याने श्रीलंका आणि भारतात आढळते. याची साल पातळ आणि नाजूक असते. याचा रंग फिकट तपकिरी असतो आणि चव गोड आणि सौम्य असते. आरोग्यासाठी फायदे: रक्तातील साखरेचे नियंत्रण: दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. हे मधुमेहाने ग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. हृदयविकाराचा धोका कमी होतो: दालचिनीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. दाह कमी करण्यास मदत: दालचिनीमध्ये दाहकविरोधी गुणधर्म आहेत जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. पचन सुधारते: दालचिनी पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. वापर: दालचिनीचा वापर गोड आणि तिखट दोन्ही पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो. हे चहा, कॉफी, गरम चॉकलेट आणि इतर पेयांमध्ये घालता येते. दालचिनीचा वापर केक, कुकीज आणि इतर बेकिंग वस्तूंमध्ये केला जाऊ शकतो. हे विविध भाज्या, मांस आणि भाताच्या डिशमध्ये देखील वापरले जाऊ शकते. दालचिनीचा वापर पारंपरिक औषधांमध्ये देखील केला जातो. सावधानता: जरी दालचिनी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी ती जास्त प्रमाणात खाणे हानिकारक असू शकते. विशेषतः गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी दालचिनीचा जास्त वापर टाळावा. ज्यांना यकृताचे आजार आहेत त्यांनी देखील दालचिनीचा वापर मर्यादित करावा. काही लोकांना दालचिनीची ॲलर्जी असू शकते. एकंदरीत दालचिनी हा एक बहुमुखी आणि आरोग्यासाठी फायदेशीर मसाला आहे, परंतु कोणत्याही नवीन पदार्थाप्रमाणे याचा वापर संयमाने करणे महत्त्वाचे आहे. टीप: हे माहितीपूर्ण माहिती आहे. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी कृपया डॉक्टरांशी संपर्क साधा.